महत्त्वाचा विषय किंबहुना संपूर्ण अधिवेशनामध्ये ज्यावेळेस गृह विभागाच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य बोलत होते त्यावेळेस आपापल्या भागातले आज अवैध धंदे असतील, मग त्यामध्ये ड्रग्ज असतील, गांजा असतील, या बाबतीमध्ये पोटतिडकीने सगळेच लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय बोलत होते। आज अर्धा तास चर्चेला तासगाव, कवटेमंकाळ, सांगली जिल्हा यामध्ये जे अवैध धंद्यांचं रॅकेट अध्यक्ष महोदय अस्तित्वात आहे आणि कधी कधी अध्यक्ष महोदय खरं तर पोलीस विभागावरती माझं मनापासून प्रेम आहे। त्यांच्या अडचणींसाठी आत्तापर्यंत साधारण मग हाऊसिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील या बाबतीमध्ये अनेक वेळेला आम्ही अध्यक्ष महोदय प्रश्न उचललेला आहे। पण अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज पोलीस विभाग ज्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळतोय त्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय जर थोडासा अभ्यास केला तर अध्यक्ष महोदय शंका यायला त्यामध्ये शंका मनामध्ये तयार होते की कधी कधी एखादा अवैध धंदा खरंच पोलीस थांबवतायत का खरंच पोलीस इन्व्हॉल्व आहेत का, आणि आता पोलीस इन्व्हॉल्व असणं किंवा पोलिसांनीच रन करणं यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय फरक आहे असं मी म्हणलं तर वावगं वाटतं कामा नये। आज ज्यावेळेस तासगाव असेल, कवटेमंकाळ असेल आणि सांगली जिल्ह्यामध्ये खरं तर प्रत्येक जण इथं आपापल्या भागामध्ये काहीतरी डेव्हलपमेंटची विकासाची कामं झाली पाहिजेत असं सांगतायत। अध्यक्ष महोदय पूल नसेल तर पूल बनवता येईल, पाणी नसेल तर पाईप घालून पाणी आणता येईल, पण अध्यक्ष महोदय हा जो खड्डा तरुणांच्या आयुष्यामध्ये पडायला लागलेला आहे तो खड्डा भरून काढणारं सिमेंट अध्यक्ष महोदय या विधानसभेतल्या कुठल्याही सदस्याकडे भविष्यामध्ये नसणार आहे। अध्यक्ष महोदय मी आज ज्यावेळेस इथं बोलतोय माझ्या मतदारसंघातल्या पालकांच्या वतीने अध्यक्ष महोदय मी बोलतोय, कारण सहज इतक्या गोष्टी उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत, सहज इतक्या मिळायला लागलेल्या आहेत की प्रत्येक जण आज चिंतेमध्ये आहे की ज्या वेळेस आपापल्या मतदारसंघातली परिस्थिती इथले महोदय सगळे सांगतायत, राज्यातली अर्थव्यवस्था आणि या पलीकडे जाऊन या माध्यमातून या व्यवसायातनं जी अर्थव्यवस्था उभी राहते अध्यक्ष महोदय ती प्रचंड अडचणीची अध्यक्ष महोदय राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला धरून आहे। आज यशवंतराव चव्हाण साहेब या सदनाचे एकेकाळी प्रमुख होते, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळेला अध्यक्ष महोदय सांगितलेलं आहे की तरुणांना गती असते पण त्या गतीला जर योग्य दिशा नसेल तर त्या अध्यक्ष महोदय त्या गतीला काही फायदा नाही अध्यक्ष महोदय। आणि ज्यावेळेस आज आम्ही या गोष्टीवरती अभ्यास करतो अध्यक्ष महोदय, आज ही समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरती मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर झालेली आहे। या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अध्यक्ष महोदय, कवटेमंकाळ तालुक्यातील वाघोली गावचे स्वर्गीय बाळासो रामराव शिंदे आणि मतकुंकी गावचा स्वर्गीय राजवर्धन राम पाटील, महाराष्ट्रामध्ये असा आकडा काढायचा झाला तर असंख्य निघेल अध्यक्ष महोदय, पण हाही नावं मी मुद्दाम घेतोय, या दोन्ही नावांना मी या सदनामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। पण अगदी या दोन्ही खुनांची जर कारण बघितली तर राजवर्धन राम पाटील हा कॉलेजच्या बाहेर उभा आहे, गाडीवरनं 4 मुलं चाललेली आहेत, त्यांच्याकडे फक्त रस्त्यावरनं जाताना बघितलं, त्या 4 मुलांनी येऊन त्याचा खून केला अध्यक्ष महोदय, आणि पुन्हा निष्पन्न होतं की ही 4ही मुलं अगदी ड्रग्ज घेतल्या होत्या, कसल्या गोळ्या खाल्ल्या होत्या, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस त्या मुलांचं वय तपासलं गेलं अध्यक्ष महोदय त्यावेळेस ती मुलं 16 आणि 17 वर्षाची होती। अध्यक्ष महोदय, बाळासो रामराव शिंदे ते त्यांच्या गाडीतून जात होते, समोरून एक गाडी येत होती, आरशाला आरसा तटला म्हणून गाडीतनं उतरून 4 मुलांनी अगदी 6 इंची तलवार त्यांच्या पोटामध्ये खुपसली आणि अध्यक्ष महोदय सदर व्यक्तीचा खून केला गेला। अध्यक्ष महोदय, जर ड्रग्ज असतील, गांजा असेल, हे समाजात असणं ही जर कायद्याची चूक असेल तर अध्यक्ष महोदय हे दोन्ही बळी कायद्याचे बळी आहेत असं म्हणलं तरी वावगाव अध्यक्ष महोदय वाटणार नाही।